मुलीची टीसी मागायला गेलेल्या वडिलांचा संस्था चालकाच्या मारहाणीत मृत्यू. पुढे काय घडलं ते बघण्याआधी MT न्यूजला सबस्क्राईब करा. निवासी शाळेतून मुलीच्या शाळेचा दाखला काढून आणण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्था चालक व त्याच्या पत्नीने उर्वरित पैसे न भरल्याचा राग मनात धरून मारहाण केली. त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या पालकाला परभणीच्या दवाखान्यात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हा प्रकार पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथील हायटेक निवासी शाळेत गुरुवारी घडला. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात मैताच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्था चालक व त्याच्या पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला. जगन्नाथ पांडुरंग हेंडगे वय 42 वर्ष, राहणार उखळत, तालुका परभणी असे मैताचे नाव आहे. या प्रकरणी मुंजाजी रामराव हेंडगे यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात फिर्याद केली. जगन्नाथ हेंडगे यांनी त्यांची मुलगी पल्लवी हिचा प्रवेश 3रीच्या वर्गामध्ये बाळकृष्ण सेवाभावी संस्था वाडी तुळजापूर संचालित हायटेक रेसिडेन्शियल स्कूल झिरो फाटा येथे जून महिन्यात घेतला होता. मुलगी पल्लवी ही निवासी शाळेत 1 आठवडा राहून 6 जुलै रोजी उखळत येथे परत आली. त्यानंतर शाळेत जायचे नाही, मला तिथे राहायचे नाही असे म्हणून ती घरीच थांबली. यानंतर 10 जुलै रोजी इतरत्र प्रवेश घेण्यासाठी तिचा या शाळेतील दाखला काढून आणण्यासाठी जगन्नाथ हेंडगे आणि नातेवाईक गुरुवारी सायंकाळी 5 वाजता हायटेक रेसिडेन्शियल स्कूलवर गेले होते. त्यावेळी जगन्नाथ हेंडगे हे शाळेच्या मुख्य कार्यालयात गेले तर सोबतचे नातेवाईक मुख्य प्रवेशद्वारावर थांबले होते. यानंतर 15 ते 20 मिनिटांनी आरडाओरड करत घाबरलेल्या अवस्थेत जगन्नाथ हेंडगे तिथून बाहेर पडले. यावेळी नातेवाईकांनी काय झाले असे विचारले असता त्यांनी संस्था चालक प्रभाकर चव्हाण व त्याच्या पत्नीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे सांगितले व उर्वरित रक्कम द्या असे म्हणून पुन्हा मारहाण केली. घटनेनंतर नमूद दोघे हे तेथून निघून जा नाहीतर तुमच्यावर केस करतो असे म्हणून कारमध्ये बसून निघून गेले. जगन्नाथ हेंडगे यांना जबर मार लागल्याने ते जागीच बेशुद्ध झाले. त्यांना परिसरातील काही नागरिकांनी व नातेवाईकांनी परभणीत एका दवाखान्यात आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी मुंजाजी हेंडगे यांच्या फिर्यादीवरून प्रभाकर चव्हाण व त्यांची पत्नी अशा दोघांविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार कलम 103, 115, 352, 35 BNS प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाळे करीत आहेत.